श्री स्वामी समर्थ भक्तांनो, एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुरुचरित्र पारायणाची पूजा विधी व साहित्य आहेत चौरंग, पाठ, छोटासा कलश, कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ, नंदादीप तेवत ठेवण्यासाठी एक मोठा दिवा, एक फळ, खडी साखर, छोटासा ग्लास, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे। श्री स्वामी समर्थांची मूर्ती, समर्थांचा फोटो असेल तरी सुद्धा चालेल। समर्थांना चाफ्याची फुले खूप आवडतात। जर तुम्हाला चाफ्याची फुले मिळाली तर ते तुम्ही नक्की आणा। समर्थांना दररोज नैवेद्य दाखवण्यासाठी जो आपण जेवणासाठी आपणाला केलेला आहे तोच नैवेद्य समर्थांना दाखवायचा आहे। समर्थांच्या डाव्या बाजूला व आपल्या उजव्या बाजूला कलश स्थापन करायचा आहे। तो तांदळाच्या राशीवर स्थापन करायचा आहे। त्याच्या आणि आपल्या डाव्या बाजूला समर्थांची मूर्ती ठेवायची आहे आणि हे सर्व आपणाला चौरंगावरती ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्या उजव्या हाताला नंदादीप लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर ही पूजा मांडून झाल्यावर एका वाटीमध्ये खडीसाखर घ्यायची आहे। तो नैवेद्य आपणाला समर्थांना दाखवायचा आहे। त्यानंतर ही पूजा मांडून झाल्यावर चौरंगाच्या समोर आपणाला एक पाट ठेवायचा आहे। त्या पाठावरती एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे। त्यावर आपणाला श्री गुरुचरित्र पारायण ग्रंथ ठेवायचा आहे। ग्रंथ वाचून झाल्यावर आपणाला तो त्या ब्लाउज पीसाने तो झाकून ठेवायचा आहे। धूप अगरबत्ती हे आपल्या डाव्या बाजूला लावायची आहे। ही सर्व पूजा कशा पद्धतीने मांडायची आहे हे पुढे तुम्हाला दाखवले आहे। त्या पद्धतीने तुम्ही सगळी पूजा विधी मांडून घ्यायची आहे, मग पारायण करायला सुरुवात करायची आहे। हा आहे श्रीमद गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ। गुरुचरित्राचे पारायण कसे करावे व त्याचा पूजा विधी कशा प्रकारे मांडावी हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। पारायण करण्यासाठी हा एक चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती कपडा अंथरायचा आहे। त्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता, फोटो असेल तर फोटोसुद्धा तुम्ही ठेवू शकता। स्वामींच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला कलश मांडायचा आहे। कलश हा तांदळाच्या राशीवर मांडायचा आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये आपणाला श्री स्वामी समर्थांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। एका छोट्याशा ग्लासामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे। ते तीर्थ समान दुसऱ्या दिवशी पारायण झाल्यावरती दुसऱ्या दिवशी ते पाणी आपणाला तीर्थ समर्पित सगळ्यांना प्यायला द्यायचे आहे। नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी दुसरे पाणी ठेवायचे आहे। असे आपणाला 7 दिवस करायचे आहे। त्यानंतर अखंड दीप, हा आपण पाहत आहात, अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे। तो दीप 7 दिवस विझू द्यायचा नाही। एक फळ दाखवायचे आहे। फळ दाखवून झाल्यावर आपणाला पूजा करायची आहे। श्री स्वामी समर्थांची मूर्तीची पूजा करून झाल्यावर कलश देवताची पूजा करायची आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आहे श्री गणेशाचे स्थान म्हणून। आपणाला श्री गणेशाची पूजा करून झाल्यावर मग बाकी देवतांची पूजा करायची आहे। सर्वांचा वडीलधाऱ्यांचा नमस्कार करून आपणाला पारायणासाठी सुरुवात करायची आहे। पारायणाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला गायत्री मंत्र 108 म्हणी गायत्री मंत्र
म्हणायचं आहे, स्मरण करायचे आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ एक माळ स्मरण करायची आहे. दररोज अध्याय वाचण्यापूर्वी हे तुम्हाला दररोज करायचे आहे. गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. हे सगळे करून झाल्यानंतर मग अध्यायाला सुरुवात करायची आहे. गणपती शीर्षक वाचायचे आहे. त्यानंतर मग अध्याय सुरुवात करायची आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशी श्री गुरुचरित्र पारायणाची पूजाविधी मांडायची आहे. दीप मात्र प्रज्वलित केल्यावर तो विझू द्यायचा नाही. 7 दिवस आपणाला तो दीप प्रज्वलितच ठेवायचा आहे. त्यानंतर खाली चौरंगाच्या शेजारी आपणाला पाट ठेवायचा आहे. पाट ठेवून झाल्यावरती त्यावर अंथरून ठेवायचे आहे. एखादा ब्लाऊज पीस तुम्ही टाकू शकता. त्यावर गुरुचरित्र ठेवायचे आहे. पहा, हे गुरुचरित्र असे ठेवून झाल्यावर आपणाला आपलं पारायण करून झाले, अध्याय वाचून झाल्यावरती आपल्याला गुरुचरित्र असे ठेवायचे नाही. ते कपड्याने झाकून ठेवायचे आहे. हा पूर्ण असा पूजाविधी मांडून मग आपल्याला पारायणासाठी बसायचे आहे. पारायण करतानाचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पारायण करताना आपण काय खायचे? जे आपण खातो तोच नैवेद्य श्री स्वामी समर्थांना दाखवायचा आहे. म्हणजे तुम्ही जे काही खाता, भाजी, भाकरी, चपाती काही असो, ते तुम्ही समर्थांना दाखवायचं आहे.